नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीनोबायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मी आपला मित्र अमोल बोंगाळे। माझं गाव आहे पट्टणकोडोली, तालुका हातकलंगले व जिल्हा कोल्हापूर। माझा मोबाईल नंबर आहे 9850090469 9850090469। नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत पोहोचत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रोबॅग्सबद्दल माहिती देणार आहोत। हे माझे स्वतःचे टेरेस गार्डनिंग आहे व या ज्या ग्रोबॅग्स आहेत हे माझे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे। आपण आपल्या कंपनीमध्ये गांडूळ खताचे बेड, अजोला बेड, खेकडा पालनासाठी लागणारे बेड, वॉटर टँक, ग्रोबॅग्स, गांडूळ खत, गांडूळ कल्चर इतक्या सर्व गोष्टी निर्मित करत असतो। नेहमीप्रमाणे आज हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ग्रोबॅग्सबद्दल प्राथमिक माहिती मी आपणास देईन व विस्तृत माहिती येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। आपण पाहू शकता मित्रांनो की वेगवेगळ्या साइजेसच्या ग्रोबॅग्स आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत व वेगवेगळ्या प्रकारची झाडेही त्याच्यामध्ये लावलेली दिसत आहेत। ही ग्रोबॅग जर आपण पाहिलीत तर 18 इंच बाय 18 इंची ग्रोबॅग आहे आणि याच्यामध्ये हे जे एक पांढऱ्या फुलांचं झाड दिसतं ते साधारणतः 12 फूट उंचीपर्यंत वाढलेलं आहे। म्हणजेच ग्रोबॅग्समध्ये चांगल्या प्रकारे एखाद्या झाडाची वाढ व्हायला काही हरकत नाही, याचे फार चांगलं उदाहरण आहे। जाणीवपूर्वक या झाडाची मी छाटणी केलेली नाही, बाकी सर्व झाडांची मी पावसाळा सुरू झाल्या छाटणी केलेली आहे। वेगवेगळ्या फुलांची झाडे आपण पाहू शकता, जास्वंद असो, गुलाब असो, यामध्ये आपण शेंगांचा वेल लावलेला आहे। या ग्रोबॅगमध्ये आपण आंब्याचे झाड लावलेले आहे। चांगल्या पद्धतीने त्याची वाढ झालेली दिसत आहे, त्याची छाटणी केलेली आहे। या ग्रोबॅगमध्ये आपण गुलाबाचे झाड लावलेले आहे। भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला कळ्या येथे दिसत आहेत। या ठिकाणी आपण मोगऱ्याचा वेल लावलेला आहे। इथे टोमॅटोचे झाड तुम्हाला दिसत आहे, अजून छोटे आहे व सीताफळाचे एक चांगले उत्कृष्ट पद्धतीने वाढलेले झाड आपल्या समोर आहे आणि त्याला सीताफळही लागलेली आहेत। चाफ्याचे झाड आपल्याला दिसत आहे, चाफ्याला सुद्धा फुले लागलेली आहेत। आळूची पाने दिसत आहेत। मित्रांनो, ही ग्रोबॅग जी आहे ही बेस याचा मोठा आहे व उंची छोटी आहे। साधारणतः 24 इंच बेस व 9 इंच उंचीची ही ग्रोबॅग्स आपल्याला दिसत आहे। ज्या झाडांची मुळे फार खाली जात नाहीत अशा झाडांसाठी ही ग्रोबॅग्स फार चांगली राहते। लिंबूचे झाड आपण पाहू शकता, ह्याला लिंबूही लागत आहेत। चांगल्या पद्धतीने झाडं वाढलेली आहे आणि ही ग्रोबॅग जी आहे ती 24 इंच बाय 24 इंच म्हणजेच 2 फूट बाय 2 फूट, त्याचा बेस 2 फूट आहे, उंची 2 फूट। येथे आंब्याचे एक झाड चांगल्या पद्धतीने आलेले पाहतात। कढीपत्त्याचे झाड दिसत आहे, येथे एक शोचे फुलांचे झाड दिसत आहे। या सर्व ग्रोबॅग्स आहेत, ह्या मोठा बेस व उंची लहान असलेले ग्रोबॅग्स आपल्या समोर आहेत।
ह्याच्यामध्ये भाजीपाला फार चांगल्या पद्धतीने उगवला जातो. इथे तुम्ही कोथिंबीर पाहू शकता. काही फुलांची वेल सदृशची झाडे आहेत. खाऊचे पान दिसत आहे आपणाला. ही ग्रोबॅग जी आहे 15 इंचाचा बेस आहे व उंची 18 इंच आहे. यामध्ये आपण शेवग्याचं झाड लावलेलं आहे. ह्याची छाटणी केलेली आहे. चांगल्या पद्धतीने शेवगा वाढलेला आहे. याला शेंगाही लागल्या होत्या. साधारणतः 9 इंच बेस व 9 इंच उंची असलेली ही कुंडी सदाफुलींचं झाड लावलेलं आहे. त्याच्यामध्ये ही 12 इंच बेस व 12 इंच उंची म्हणजेच 1 फूट बाय 1 फूटची ग्रोबॅग्स. नऊ इंच बाय 9 इंचमध्ये चांगल्या पद्धतीने झाड आलेलं आहे. आपण पाहू शकता मित्रांनो, एक 24 इंच बाय 24 इंच म्हणजे 2 फूट बाय 2 फूटची जी ग्रोबॅग आहे त्यामध्ये आपण अंजीरचं झाड लावलेलं आहे. आणि एवढ्याशा छोट्या झाडाला चांगल्या पद्धतीने अंजीर लागलेलं आपल्याला दिसत आहेत. यामध्ये शेंगाचा वेल लावलेला आहे. पंधरा इंच बेस 18 इंच उंचीच्या ग्रोबॅगमध्ये मी ड्रॅगन फ्रूटचे झाड लावलेलं आहे. आणि आपण पाहू शकता हे ड्रॅगन फ्रूटचे जे झाड आहे ते साधारणतः 20 फुटापर्यंत वाढलेलं आहे. 20 फुटापेक्षाही जास्त. भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये ह्या झाडाला फळं आजपर्यंत आलेली आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ व्हायला ह्या ग्रोबॅगमध्ये काही हरकत नाही. आपण कापसाचं झाड पाहू शकता. जरबरा टाईप फुलाचे झाड आहे. लिली च्या फुलांसारखे एक झाड दिसत आहे. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांनी काही झाडे दाखवत आहे, पाहून घ्यावीत. सीताफळचे झाड, आपल्याला भोपळ्याचा वेल सुद्धा दिसत आहे. चांगला वाढलेला आहे हा सुद्धा. लिंबूचे झाड आहे. बेस मोठा असलेल्या उंची लहान असलेल्या काही ग्रोबॅग्स आपल्या समोर दिसत आहेत. ह्या ग्रोबॅगमध्ये आपण एक कारल्याचा वेल लावलेला आहे. पण पाहू शकता मित्रांनो, एकदम उत्कृष्ट पद्धतीने कारल्याचा वेल आलेला आहे व फळेही फार चांगली लागलेली आहेत त्याला. चांगल्या पद्धतीने हाही वेल वाढलेला आहे आणि फळ फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. असा एकही दिवस जात नाही की आपल्या घरामध्ये कारली तोडली जात नाहीत. या ठिकाणी आपल्याला एक मातीची कुंडी दिसत आहे.
साधारणतः 1.25 फूट उंची असावी आणि या मातीच्या कुंडीचे वजन 12 ते 15 किलो एवढे आहे. आपण विचार करू शकता मित्रांनो, आज जे मी तुम्हाला दाखवले की 50 ते 60 ग्रोबॅगमध्ये वेगवेगळी झाडं आपण लावलेली आहेत आणि जर एवढ्या सगळ्या मोठमोठ्या मातीच्या कुंड्या जर मी टेरेसवर आणल्या असत्या तर टेरेसवर किती मोठे अतिरिक्त वजन वाढ झाली असती. किंबहुना इतक्या कुंड्या आणणं योग्य नसतं आणि इतके चांगल्या पद्धतीने मी झाडे लावू शकलो नसतो. त्यामुळे वजनामध्ये फार मोठ्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट होतो आणि टेरेसला कोणत्याही पद्धतीची इजा होत नाही. आपल्याकडे सर्व प्रकारच्या व सर्व साईजच्या ग्रोबॅग्स उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व सायझेसचे होलसेल व रिटेल रेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याचबरोबर ग्रोबॅगची विस्तृत माहिती मी काही व्हिडिओच्या मार्फत आपल्यापर्यंत लवकरच पोचवेन. आज वेळात वेळ काढून आपण हा माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर आपण माझे चॅनल लाईक व सबस्क्राईब करावे. त्याचबरोबर इतर आपल्या शेतकरी बांधवांना किंवा टेरेस गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असलेल्या आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि लवकरच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो. आज आपण इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.